नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दीक्षाच डिलाईट फूडमध्ये। आज आपण मस्तपैकी पौष्टिक अशी पालकाची पुरी, आयर्न रिच अशी पालकाची पुरी कशी बनवायची ते बघूया। तर इथे मी 1 पाव पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तिला गरम पाण्यात 5 मिनिट उकळून घेतलेली आहे। त्यानंतर थंड पाण्यामध्ये उकळलेली पालक घातली आहे। या एका स्टेपमुळे पालकाचा जो हिरवागार रंग आहे तो आपल्या पुऱ्यांमध्ये छान उतरतो। आणि त्यानंतर पालक प्युरी तयार झाल्यावर आपण इथे ही प्युरी मी आदल्या रात्री करून ठेवलेली होती। तुम्ही ही स्टोअर करूनही ठेवू शकता आठवडाभर, आणि ह्यापासून तुम्ही पुरी, पराठे, पालक पनीर काहीही बनवू शकता। चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया। इथे मी 1.5 वाटी कणकीचं पीठ घेतलेलं आहे, त्यात थोडं अर्ध्या वाटी बेसन घातलेलं आहे। त्यात आपण जिरं, ओवा आणि तीळ घालून आपल्या पिठामध्ये हळद, थोडं तिखट आणि मीठ घालून घेऊया, थोडं धनपूड। त्यानंतर आपली जी पालकाची प्युरी आहे ती आपण थोडी थोडी घालून पीठ छान असं घट्टसर मळून घेऊया। आपल्याला पीठ खूप जास्त हार्डही मळायचं नाही आहे आणि खूप जास्त सॉफ्टही मळायचं नाही आहे। आपण जसं पोळ्यांसाठी किंवा चपातीसाठी पीठ मळतो तसं आपल्याला इथे मळायचं नाही आहे, कारण आपण पुऱ्यांसाठी जसं पीठ मळतो असं थोडं दाटसर तसं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे की आपल्याला पीठ कसं मळायचं आहे। थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया। त्यानंतर पिठाचा एक असा गोळा पूर्ण करून घेऊया। त्यानंतर ह्या या गोळ्यापासून आपण पुरी, पराठा, इवन तुम्ही साधी पोळीसुद्धा बनवू शकता, पालकाची पोळी। चला तर मग आता इथे आपण छोटे बॉल्स काढून घेऊया। ह्याच्या आपण आता पुऱ्या लाटून घेऊया। पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमीच की पुरी खूप जास्त पातळ आणि खूप जास्त जाड लाटायची नाही। त्यामुळे काय होतं, पुरी जास्त पातळ लाटल्यामुळे ती खूप जास्त कडक होते आणि जास्त जाड लाटल्यामुळे ती अशी खूप जास्त फुगत नाही। त्यानंतर मीडियम आकाराची पुरी लाटून झाल्यावर मी अशा 4-5 पुऱ्या एकासोबतच लाटून घेतलेल्या होत्या। तेल गरम झाल्यावर आपण ही पुरी घालणार आहोत। पुरी छानपैकी फुलून येते कुठलेही एफर्ट्स न करता। पीठ व्यवस्थित मळल्या गेलेलं होतं। एक टिप म्हणजे असं की पीठ मळल्या गेलेलं होतं व्यवस्थित, आणि दुसरं म्हणजे की आपण तेलाचं टेम्परेचर एकदम परफेक्ट ठेवलेलं होतं। तेल खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त थंडही नाही। तेलाचं टेम्परेचर पुरी टाकल्यामुळे थंड होतं, थंड म्हणजे एरवी एकदम थंड नाही, पण थोडं टेम्परेचर डाऊन होतं। चला तर मग इथे आपण छानपैकी आपल्या सगळ्या पुरी तळून घेणार आहोत। मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुमच्या मदतीची मला फार गरज आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या दीक्षाच डिलाईट फूडला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर पालकाच्या प्युरीचा डिटेल्ड व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या शॉर्ट्सवर अपलोड केलेला आहे। तर इथे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तळूनही घेतलेल्या आहेत। छान अशा टम्म फुगतात बघा। मी इथे तुम्हाला दाखवतच आहे, सगळ्या पुऱ्या छान लाटून तळून घेतलेल्या आहेत। इथे मी माझ्या मुलींच्या टिफिनसाठी करत होती रेसिपी ही, म्हणजे पालकांच्या पुऱ्या त्यांना टिफिनमध्ये दिल्यामुळे ही रेसिपी तुम्हाला मी शेअर करत आहे। तेलाचं टेम्परेचर चांगलं व्यवस्थित असल्यामुळे आपल्या पुऱ्या छान फुलून येतात आणि पुरी तेलकटही होत नाही। चला तर इथे सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहे। मी हे पुरी आणि आलूच्या भाजीचं कॉम्बिनेशन माझ्या पोरींच्या डब्यात दिलं होतं। धन्यवाद।